चुलीवरच्या या भाकरीची चव 5 स्टार हॉटेलमधल्या तंदुरी रोटीला कधीही मागे टाकेल. नमस्कार मंडळी, रामराम. गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि आई-बाबा पुण्यावरून आले होते आणि आम्हाला सुद्धा आमंत्रण होतं, त्यासाठी आम्ही आलो होतो. तर आता गावामध्ये कार्यक्रम म्हटल्यावर सगळ्यांचीच घाई-गडबड चालू असते आणि त्यात भरपूर पाहुणे येतात, म्हणून मी पण थोडीशी मदत करावी म्हणलं आणि चुलीवरती भाकऱ्या थापल्या, कारण चुलीवरच्या भाकऱ्या खरंच खूप छान लागतात आणि मला येतात, त्याच्यामुळे मी तिथे बसले होते. तर हे बघा, आता गावामध्ये इथे कार्यक्रम चालू आहे आणि त्यासाठी ते सगळेजण देवाला प्रार्थना करत आहेत. त्यानंतर मी आमच्या भावाच्या झाडावरनं लिंबू आणले. म्हणजे असं गावातच आहे झाड आणि तिथं भरपूर लिंबू लागले होते आणि पाहुणे जेवायला येणार होते, त्याच्यासाठी मी तिथनं लिंबू घेऊन आले. संध्याकाळी परत वहिनीने भाकऱ्या केल्या, कारण पाहुणे भरपूर येत होते आणि ती गरम-गरमच भाकऱ्या बनवत होती आणि चुलीवरच्या या भाकऱ्या खरंच खूप छान लागतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना चुलीवरच्याच भाकऱ्या खाऊ घातल्या आणि रात्री मग मस्त शेकोटी केली. आणि संक्रांतीसाठी मी एक साडी ऑर्डर केली होती, तर मी माहेरी आले आणि ती साडी घरी आली. तर माझी खूप इच्छा होती की मी पटकन जावं आणि साडी बघावी. तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे हाऊस ऑफ विधी या Instagram पेजवरनं आणि त्यांच्याकडे खरंच खूप छान साड्या असतात. क्वालिटी तर खरंच खूप छान असते आणि आता संक्रांतीमुळे ब्लाऊज काही पटकन शिवून मिळत नाही, म्हणून मी आधीच ऑर्डर करून ठेवली की लवकर ब्लाऊज मिळेल. तर तुम्ही साडी बघू शकता, खूप सुंदर आहे आणि मी ब्लॅक कलरमध्ये घेतली आहे, कारण संक्रांतीला ब्लॅक कलर चालतो म्हणून. तर ह्याच्या फुल स्लीव्ज आहेत आणि याचा ब्लाऊज शिवून आला की मी लवकरच याचा सुद्धा व्हिडिओ टाकेल. जर तुम्हालाही संक्रांतीसाठी साड्या ऑर्डर करायच्या असेल तर हाऊस ऑफ विधी या पेजवरनं नक्की साड्या ऑर्डर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.